या भाजप सरकारमुळे शेतकरी, नोकरवर्ग, व्यापारी सगळेच कंटाळले आहेत। शेतकरी वर्गामध्ये प्रचंड भाजप सरकारबद्दल नाराजी असून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीमध्येही ह्या भाजप सरकारला सर्वसामान्य जनता हद्दपार करेल असं प्रतिपादन केलं आहे। आदिवासी भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रोहिदास नवले यांनी। रोहिदास नवले नेमकं काय म्हणालेत ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स। आज परिस्थिती बघा ना, आजचे दिन कुठे गेले? 15,000 प्रत्येकाच्या खात्यात येणार होते, कुठे गेले? अहो, थापा मारणारी माणसं थापा मारून जातात। नोटाबंदी केली, जीएसटी लागू केली आणि तुमचं आमचं सगळ्यांचं वाटोळं केलं। मग जर असं वाटोळं सरकार जर असेल, आपल्या शेतकऱ्यांच्या पदरात जर काही पडत नसेल तर अशांच्या बरोबर राहू नका। आपल्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय पर्याय नाही आणि हीच परिस्थिती होणार। तुम्ही चॅनल पाहता का नाही? टीव्ही पाहायला मला वेळ नाही, पण आजचं आपलं महाराष्ट्राचं बाकीच आहे का नक्कीच या ठिकाणी काही जरी झालं तर आपले खासदार जवळजवळ 35च्या दरम्यान आपले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे खासदार येणार आहे। त्यांचं भुई सपाट झाल्याशिवाय राहणार नाही। पुढच्या बाकीच्या प्रांतांबद्दल काही बोलायचं कारण नाही, पण हे करत असताना आता पाण्याचा विषय घेतलेला आहे। पाण्याच्या विषयात अशी परिस्थिती आहे का पाणी वास्तविक पाहता पावसाळा जरी आपल्याकडे जास्त झालेला असेल पण आपण दुष्काळाच्या सावटमध्ये आहोत। अतुल शेठ, तुम्हाला माझी विनंती आहे, भाताची पिकं गेल्या सगळीच पिकं या ठिकाणी गेलेली आहेत आणि जरी पाऊस जास्त झाला तरी धरणं भरले तर पाणी तुम्हाला इकडे खालील पूर्व भागात जाते, जाऊ द्या ते बी आहे, पण दुष्काळ तिकडे जाहीर आहे। आमचा आपटाळा, राजूर आणि डिंगुरे हे सर्कल दुष्काळ जाहीर झाले पाहिजेत आणि मुलांना देखील इष्टीचे पास आज खालतीला लोकांना फुकट मिळतात, आमच्या मुलांना काय इष्टीचे पास फुकट मिळू नाही हे देखील मिळाले पाहिजेत, ही आपल्याला कळकळीची विनंती आहे। आणि पाण्याच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर वरच हांड्यात नाही तर घागरीत कसं येणार, विहिरीत नाही तर पोऱ्यात कसं येणार? आमची परिस्थिती ती आहे। आज खांगापर्यंत पाणी सोडलं होतं तर अशी परिस्थिती झाली का आज धरण जवळजवळ माझ्या मते निमेच्या आतमध्ये गेलेलं आहे, म्हणजे वरही भागणार नाही। जर सोडायला गेलो तर आपणही उपाशी राहू, म्हणजे तुम्ही उपाशी राहणार आणि आम्हाला फारच उपाशी ठेवणार। कृपया तेवढी गळ घालू नका। पाणी तुम्हाला खानगावच्या खेटीतून नक्कीच 40 रुपये खाली येतंय, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले, म्हणून तुमची काही एवढी मोठी अडचण नाही। परंतु तुम्ही माणसं आहेत, आम्ही माणसं, सगळ्यांचं समन्वय साधून काय निर्णय घ्यायचा असेल तो घेता येईल। अधिकचा वेळ न घेता मी आपला या ठिकाणी अचानकपणे आलेलो आहे। मला वसंत रोकड्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं होतं, काही जरी झालं तर 5 वाजता कार्यक्रम आहे, तुम्ही या। हे परवा दिवशीच या ठिकाणी पूजेच्या टायमाला आमंत्रित केलं होतं म्हणून मी या ठिकाणी आलो। तुम्ही आता या ठिकाणी वास्तविक अतुल शेठने सांगितले आपला दुष्काळ आहे, सत्कार करायचा नाही, ही गोष्ट खरोखर आहे। अधिकचा वेळ न घेता मी माझ्या या ठिकाणी उपस्थित सगळे अतुल शेठ, सर्व पदाधिकाऱ्यांचं या परिसरात या